श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर राष्ट्र चॅनलवर. जर तुमची राजकुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील कर्जाचा डोंगर, नोकरीतील प्रचंड मानसिक ताण आणि आरोग्याच्या जुन्या समस्या कायमच्या मिटवून प्रगतीचा एक नवीन इतिहास रचणारा ठरणार आहे. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अतिशय अद्भुत, दुर्मिळ आणि महाशक्तिशाली रचना तयार झाली आहे, ज्याची वाट सर्वजण अगदी चातकासारखी पाहत आहेत. 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 दोन्ही या महिन्याच्या काळात ब्रह्मांडात गुरुपुष्य योगाचा एक महासंयोग तयार झाला आहे. देवगुरु बृहस्पती हे तुमच्या राशीचे स्वामी असलेल्या शनिदेवाच्या पुष्य नक्षत्रात गोचर करत आहेत. हा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी एखाद्या मोठ्या संजीवनीपेक्षा कमी नसणार आहे. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक कडक नियम आहे. कुंडलीतील कितीही मोठा शुभयोग आला तरी तो योग्य उपायाशिवाय आणि परिश्रमाशिवाय पूर्ण फळ देत नाही. एकीकडे जिथे नोकरीत प्रगती, रखडलेले प्रमोशन आणि कर्जातून मुक्ती मिळवण्याचे योग आहेत, तिथे दुसरीकडे तुमच्या आरोग्याबाबत आणि कोर्ट कचेरीच्या प्रकरणाबाबत ग्रहांचे कोणते मोठे इशारे आहेत. या 2 महिन्याच्या सुवर्णकाळात 100% लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करावे लागतील? आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, नातेसंबंध, आरोग्य आणि नशीब बदलणारे अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 या काळात अवकाशात नक्की काय घडणार आहे. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा भाग्य आणि वाढीचा कारक असलेला गुरु बृहस्पती हा शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा अत्यंत पवित्र असा गुरुपुष्य योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची रास स्वतः शनिदेवाच्या मालकीची आहे. त्यामुळे तुमच्या राशी स्वामीच्या नक्षत्रात गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात जी कामे अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकत होती, रखडलेले जे प्रोजेक्ट्स होते, त्या सर्व थांबलेल्या कामांना आता एक अभूतपूर्व गती मिळणार आहे. हा योग तुमच्या मार्गातील सर्व जुने अडथळे दूर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आपण वळूया तुमच्या करिअर, नोकरी आणि आर्थिक स्थितीकडे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात होत आहे. हे घर सेवा, नोकरी, आरोग्य आणि कर्जाचे घर मानले जाते. जर तुम्ही गेल्या काही काळापासून नोकरीत प्रमोशन मिळण्यात येणारे अडथळे, कामाच्या ठिकाणचा प्रचंड मानसिक ताण किंवा पैशाच्या चणचणीमुळे त्रस्त असाल तर आत्ता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप मोठी प्रगती पाहायला मिळेल. रखडलेले प्रमोशन तुम्हाला मिळू शकते. तसेच जे जातक चांगल्या ठिकाणी बदली करून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुमच्यावरील कर्जाचा भार कमी होईल आणि तुमची बँक बॅलन्स म्हणजेच बचत सुधारण्यास मदत होईल. 6व्या घरातील देवगुरु बृहस्पती आणि शनी नक्षत्राचा हा प्रभाव तुमच्या आरोग्यासाठी आणि नातेसंबंधासाठी खूप मोठे वरदान ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या दीर्घकालीन किंवा जुन्या आजाराने त्रस्त असाल तर या 2 महिन्याच्या काळात तुमचे आरोग्य वेगाने सुधारेल आणि आजारावर नियंत्रण मिळवणे तुम्हाला सहज शक्य होईल. कोर्ट कचेरी किंवा शत्रूमुळे होणारा त्रासही आता कमी होईल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हा काळ कुटुंबात खूप मोठी शांतता आणि सुसंवाद घेऊन येत आहे. पती पत्नीमधील जुने मतभेद संपतील. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे घरगुती वातावरण अत्यंत प्रसन्न आणि आनंदी राहील. मित्रांनो, हा गुरुपुष्य योग कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ आहे, यात काही शंका नाही. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. हे जे राशी भविष्य आपण पाहत आहोत हे तुमच्या चंद्र राशीवर आधारित सामान्य विश्लेषण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती वेगळी असते. तुमच्या मूळ जन्मकुंडलीमध्ये गुरु आणि शनी कोणत्या स्थितीत आहे, त्याची महादशक किंवा अंतर्दशक कोणती सुरू आहे, यावर तुमच्या यशाची गती अवलंबून असते. त्यामुळे या शुभ काळाचा तुमच्या आयुष्यात अचूक आणि 100% फायदा कसा करून घ्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून आपल्या जन्माच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण करून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील योग्य दिशा आणि वेळेची अचूक गणित समजेल. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 या काळात निर्माण होणाऱ्या अद्भुत योगाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि नशिबाची साथ अधिक मजबूत करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करा. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे रोज संध्याकाळी शनिदेवाच्या ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिचराय नमः या बीज मंत्राचा किमान 1 माळ 108 वेळा जप नक्की करा. समाजातील गरीब, गरजू, वृद्ध आणि संकटात असलेल्या व्यक्तींना तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. त्यांची सेवा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. प्रत्येक गुरुवारी केळीच्या रोपावर शुद्ध कच्च्या दुधामध्ये थोडी हळद मिसळून ते जल अर्पित करा. तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा. यासोबत गरिबांना पिवळे अन्न किंवा वस्तू दान करा.
व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत मोलाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्र आपल्याला येणारी काळाची दिशा दाखवू शकते, संधीची जाणीव करून देऊ शकते, पण यश मिळवण्यासाठी स्वतःचे प्रामाणिक कष्ट आणि कठोर परिश्रम सर्वात महत्त्वाचे आहे. ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. आता गरज आहे ती तुम्ही आळस सोडून कामाला लागण्याची. तुम्हाला आजचा हा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुंभ राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, आनंदी राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय हनुमान.